भिवंडी तालुक्यातील पिंपळनेर ग्रामपंचायत हद्दीतील डोंगराळी येथे सरपंच फुलाजी इताडकर व उपसरपंच कांचन गायकवाड यांच्या प्रयत्नाने ठाणे जिल्हा परिषद अंतर्गत जनसुविधा योजनेच्या निधीतून स्मशानभूमीचे भूमिपूजन शिवसेनेच्या अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत संपन्न झाले। भिवंडी तालुक्यातील पिंपळनेर ग्रामपंचायत हद्दीतील डोंगराळी येथे स्मशानभूमीचे भूमिपूजन बांधकाम समिती सभापती सुरेश म्हात्रे उर्फ बालेमामा यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून तसेच यानंतर बांधकाम समिती सभापती बालेमामा, सोनाले ग्रामपंचायत सरपंच विशुभाऊ म्हात्रे, पंचायत समिती सदस्य विकास भोईर, उपसरपंचा कांचन कपिल गायकवाड, कट्टर शिवसैनिक बिभीषण पाटील यांच्या हस्ते श्रीफळ फोडून व शिवसेना तालुका प्रमुख विश्वास थले, पंचायत समिती सदस्य विकास भोईर, शिवसेना उपतालुका प्रमुख मोहन गायकवाड, सरपंच फुलाजी इताडकर, शाखा प्रमुख विनोद गायकवाड, सदस्य सुरेश पाटील, माजी नगरसेवक कमलाकर पाटील व इतर मान्यवरांच्या हस्ते कुदल मारून संपन्न झाले। यावेळी या भूमिपूजन सोहळ्याला शिवसेना तालुका प्रमुख विश्वास थले, बांधकाम समिती सभापती बालेमामा, पंचायत समिती सदस्य विकास भोईर, उपतालुका प्रमुख मोहन गायकवाड, सोनाले ग्रामपंचायत सरपंच विशुभाऊ म्हात्रे, सोनाले ग्रामपंचायत माजी उपसरपंच विश्वनाथ थले, शिवसेना कार्यकर्ते बादशाहभाई सुरेश जोशी, शाखा प्रमुख विनोद गायकवाड, माजी नगरसेवक कमलाकर पाटील, सरपंच फुलाजी इताडकर, उपसरपंचा कांचन कपिल गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य सुरेश पाटील, माजी सदस्य विठ्ठल गायकवाड, माजी सरपंच विकास गायकवाड आदी मान्यवर तसेच डोंगराळी विभागातील जगन्नाथ गायकवाड, नामदेव गायकवाड, मनोहर गायकवाड, उत्तम गायकवाड, दोंडू म्हात्रे, श्रीराम गायकवाड, गजानन गायकवाड, निनाद गायकवाड, मनोज गायकवाड, भगवान गायकवाड, किरण गायकवाड, कपिल गायकवाड, मच्छिंद्र गायकवाड, अपिल गायकवाड, विपुल गायकवाड, दिशांत गायकवाड, रिहांत गायकवाड, संकेत गायकवाड, रेखाताई गायकवाड, पौर्णिमा गायकवाड, दीपिका गायकवाड, नीता गायकवाड, रेश्मा गायकवाड, शोभा गायकवाड, बेबीबाई गायकवाड व अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। डोंगराळी स्मशानभूमीच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडलेला आहे। ठाणे जिल्हा परिषदेचे बांधकाम समितीचे सभापती, शिवसेनेचे ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख सन्माननीय सुरेश म्हात्रे उर्फ बाळेमामा यांच्या उपस्थितीत आज हा कार्यक्रम आणि पिंपळास येथे पिंपळनेर येथे जेटीच्या कामाचं असे 2 भूमिपूजन झालेले आहेत असं मी सगळ्यांच्या वतीने जाहीर करतो। या ग्रामपंचायतीच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं की बा तिथं स्मशानभूमी व्हायला पाहिजे, परंतु एक दुर्दैवाची गोष्ट अशी जाणवते प्रत्येक ठिकाणी की स्मशानभूमी या ठिकाणी माणसाला म्हणजे अगदी शेवटचं माणसाचं जिथं म्हणजे अस्तित्व ते स्मशानभूमी असते आणि तिथे जाताना माणूस तो निर्वेदपणाने गेला पाहिजे असं सगळ्यांना वाटते। परंतु स्मशानभूमीच्या जागांचा जिथं प्रश्न आहे तिथं प्रत्येक ठिकाणी काही ना काहीतरी कुळकुळ असते। आमच्या बाजूला भाटाळे गाव आहे, तिथे स्मशानभूमी आजही म्हणजे जमिनीवर माणसाला हे केलं जाते, म्हणजे जाळले जाते दगड लावून। आता आम्ही तिथं ग्रामपंचायतीची जागा शोधून काढलेली आहे, परंतु ज्यांना काही काम करायचं नाही ती माणसं त्याला वेगवेगळे फाटे फोडून ते काम लांबवण्याचा प्रयत्न करतात। आज या गावामध्ये सुद्धा स्मशानभूमीचा गेले अनेक वर्षापासून प्रलंबित प्रश्न होता, आज सुदैवाने तो मार्गी लागलेला आहे आणि मला वाटतं आज त्याच्यावर सगळ्यांचं एकमत झालं नसेल झालं तरीसुद्धा या विषयावर सगळ्यांनी एकमत करा, कारण ही आपली शेवटची जागा आहे। आपण सगळे धडपडतो म्हणजे हे माझं ते माझं ते माझं, शेवटी आपल्याला आपली शेवटची जागा 3.5 फुटाचीच असते, याच्यापेक्षा जास्त नसते। कोणी जर लिहिले की सज्जन रे झूठ मत बोलो, खुदा के पास जाना है, ना हाथी है ना घोडा है, वहाँ पैदल ही जाना है। कोट्याधीश माणूस मेला तरीसुद्धा त्याची राख होते आणि भिकारी मेला तरीसुद्धा ती राखच होते, दोघांची राख सारखीच असते। मग आपण जो काही अट्टहास एवढा केला असतो हा कशासाठी केला हा प्रश्न जेव्हा आपल्याला पडतो तेव्हा आपले दिवस संपलेले असतात। म्हणून या ज्या काही समाजामध्ये आपण जन्माला आलो आहे त्या सगळ्यांची चांगल्या पद्धतीने आपण वागून चांगले व्यवहार ठेवून आपल्या गावाचा किंवा आपल्या परिसराचा आपले जे काही वाडे असेल पाडा असेल त्याचा विकास करण्यासाठी सगळ्यांनी एकत्र आले पाहिजे। राजकारणासाठी सगळे एकत्र आहे असं मी नाही बोलणार, कारण राजकारणामध्ये अनेक पक्ष आहेत, परंतु गावाच्या विकासासाठी सगळ्यांनी एकत्र आले पाहिजेत। या मंडळीने
हा जो प्रयत्न केला चांगला आहे. जे सकाळी भूमिपूजन जेटीचं बाळामामांच्या हस्ते झालं ते होऊ नये म्हणून प्रयत्न करणारी पण काही मंडळी आहेत. मग माझा असा प्रश्न आहे की जे काम होते ते माझ्या गावामध्ये होते. करणारा माणूस कुठला तरी 200-500 किलोमीटरवरचा असेल, परंतु माझ्या गावासाठी तो इथं आलेला आहे हे समजून घेण्याची जरूरत आहे. बऱ्याचशा वेळेमध्ये बऱ्याचशा म्हणजे लोकांना, ग्रामपंचायतच्या मेंबर लोकांना मोह निर्माण होतो की माझ्या गावावर 1 कोटीचं काम चालू आहे, मला याच्यातलं काहीतरी मिळालं पाहिजे ही अपेक्षा असते. पण मित्रांनो, एक लक्षात घ्या, श्रमाने आणि घामाने कमवलेला पैसा तुम्हाला कधी कमी पडणार नाही, परंतु अन्य गैरमार्गाने जो काही पैसा आपल्याकडे येईल किंवा आपण आणण्याचा प्रयत्न केला तो राहणार नाही. आणि विष कशाला म्हणतात तर विषाची व्याख्या एकच आहे, कुठलीही गोष्ट ती अति तुम्ही केलं की त्याचं विष बनते. जेवायला पाहिजे माणसाने, पोट भरेपर्यंत माणूस जेवला पाहिजे, परंतु पोट भरल्यानंतर सुद्धा आपण जेवलो तर त्याचं आचरण होईल तुम्हाला, तेच तुमच्यासाठी विष आहे. पैसा तुमच्या गरजेपुरता असला पाहिजे, तुमची मौज मजा करण्यापुरता असला पाहिजे, बंगला गाडीपर्यंत पाहिजे, पण त्याचा जर तुम्ही अतिरिक्त साठा वाढवतच ठेवला तर ते पण तुमच्यासाठी विष आहे. तर बऱ्याचशा लोकांना नोटा फेकाव्या लागल्या. तर अतिरेक आपल्याकडनं कुठल्या गोष्टीचा होता कामा नये. आपण सगळ्यांशी वागताना चांगल्या पद्धतीने वागलं पाहिजे आणि असं जर आपण चांगलं वागलो तर निश्चित आपल्याला सोबत अनेक माणसं भेटतील. आज इथं चेअरमनच्या रूपाने बाळामा आलेले आहेत. या कामासाठी निधी कुठून उपलब्ध झाले मी काही चौकशी केली नाही, पण समजा अजून काही पाहिजे असेल त्यांनी ते खुल्या मनाने द्यावं. याचं कारण आज सुदैवाने, त्यांच्या नशिबाने, तुमच्या आमच्या सगळ्यांच्या प्रयत्नाने ते जिल्हा परिषदच्या चेअरमनच्या पदावर आहेत आणि तिथं महाराष्ट्र शासनाचा जो पैसा आहे तो वाटण्याचे अधिकार त्यांना दिलेले आहे. म्हणून हा पैसा वाटत असताना माझ्या भागाला, माझ्या तालुक्याला, माझ्या गटाला, माझ्या माणसांना कितीचा जास्त फायदा होईल याचा विचार केला पाहिजे. तर ती लोक सगळी माणसं आपल्यासोबत राहतील, आपल्याला दुवा देतील. नाही तर जेव्हा आपल्याकडे अधिकार आहेत तेव्हा ती माणसं आल्यानंतर आपण त्यांच्याकडे बघायचंच नाही, रस्त्यातून चालल्यानंतर त्यांना साधा हॉर्न पण द्यायचा नाही. असं जर आपण वागलो तर पुन्हा जेव्हा आपण रिटायर होतो नाही का, मग वाटतं आपल्याला की मी रिटायर झालो, मी 60 वर्ष पूर्ण सेवा केली, आता समाजाने माझा सत्कार करायला पाहिजे. तेव्हा समाजाचं कोणी आपल्यासोबत राहतं, ती राहावी हे असं जर आपल्याला वाटत असेल तर आपण सुद्धा त्यांच्यासोबत राहिलो पाहिजे. ती माणसं गरीब असतील तर आपण गरीब झालं पाहिजे, ती माणसं चांगले असतील आपण चांगलं झालं पाहिजे. अशा पद्धतीने आपण राहिलो तर निश्चितपणाने हा भिवंडी तालुका सुजलाम सुफलाम होईल आणि सगळ्यांचा आनंदी आनंद होईल. फक्त मनामध्ये हे काम बाळामामाच्याच हस्ते झालं पाहिजे हा अट्टास कोणी ठेवू नका. ह्या कामासाठी थळेसाहेब आलेले ते काम होऊन देणार असं नका ठेवू. जे होते ते होऊ द्या, फक्त ते चांगलं होऊ द्या आणि शुद्ध मनाने होऊ द्या, एवढीच माझी अपेक्षा आहे. या सगळ्या ग्रामपंचायत मेंबरना, पिंपळनेर आणि डोंगराली आणि ठाकराचा पाळा या इथल्या सगळ्या नागरिकांना मी मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांना आई जगदंबा उदंड आयुष्याने आरोग्य देवं अशा प्रकारची भावना व्यक्त करतो आणि इथं थांबतो. आज या ठिकाणी स्मशानभूमीचा भूमिपूजन समारंभ संपन्न झालेला आहे. DPDC मधून, जिल्हा नियोजन समितीमधून हे काम झालेलं आहे. आदरणीय पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे त्या समितीचे अध्यक्ष आहेत. आम्ही जिल्हा परिषद त्या समितीच्या माध्यमातून काम करत असतो. अनेक केंद्र सरकारचे, राज्य सरकारच्या अनेक योजना ह्या जिल्हा परिषदमधून राबवल्या जातात. कुठल्याही विकास कामांना जिल्हा परिषदमधून कधीच विरोध झाला नाही, होणारही नाही. कारण ठाणे जिल्ह्याचा सर्वांगीण विकास हा खरं म्हटलं तर पालकमंत्री साहेबांचा आणि आमच्या सगळ्यांचा ध्यास आहे. आणि म्हणूनच जनसुविधेच्या माध्यमातून असेल, 30-54 असेल, 50-54 असेल, या सर्व माध्यमातून जेवढी जास्तीत जास्त कामं जिल्हा परिषदच्या माध्यमातून करता येईल तेवढी आम्ही प्रामाणिकपणे करू. बाकी विरोध हा काही ठिकाणी होतच असतो. ही श्रेयाची लढाई चालू आहे, ती चालूही राहील. कदाचित 2 महिन्यात संपेल ही, परंतु ह्या सर्व गोष्टींना बाजूला सारून विकास कामामध्ये सर्वांनी एकत्र यायला पाहिजे. साहेबांनी सांगितलं की बाळामामाच्याच हस्ते व्हायला पाहिजे, आग्रह नको. तर ते कोणाचे हस्ते होऊ दे, कोणी त्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करू दे आणि ज्यांनी प्रयत्न केलं त्याचा नक्कीच सत्कार झाला पाहिजे, त्याचे आभारी मानले पाहिजे. पण हे सर्व करताना राजकारण नको, कारण विकास कामात राजकारणात तो विकास होऊ शकत नाही. आणि म्हणूनच आज माझ्यापेक्षा तळेसाहेबांनी चांगले मुद्दे मांडले, चांगले बोलले. काही शेवटचे मुद्दे आपल्याला सगळ्यांना समजण्यासारखे मुद्दे आहेत. बरोबर साहेब?
ते आम्ही समजून घेतलं साहेब. हेही लक्षात ठेवा, जेव्हा धर्मयुद्ध होतं आहे, तुम्हाला मी आवर्जून सांगतो की आयुष्यात धर्मराजा कधी खोटे बोलले नाही किंवा खोटं केलं नाही, परंतु अधर्माशी लढताना त्यांना एकदा खोटं बोलावं लागलं किंवा खोटं करावं लागलं. कदाचित तीही वेळ आपल्याला सगळ्यांना येऊ शकते, कारण आपण विकासासाठी कटिबद्ध आहोत आणि विकास कामात जे कोणी अडथळा निर्माण करतील त्यांच्यासाठी तसंही करायला लागेल. आणि पुन्हा एकदा हे उद्घाटन झाल्याचं मी जाहीर करतो. आणि सर्वच ज्यांनी या कामांसाठी प्रयत्न केले, सरपंच, आमचे उपसरपंच, आमचे मोहन गायकवाड, सर्वच इथले पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, सर्वांचं मनापासून आभार मानतो. कारण खरं म्हटलं तर जरी काम तिकडनं होत असलं तरी त्याचा पाठपुरावा करणे हे सर्वात महत्त्वाचं असतं आणि ते पाठपुरावा या सर्व मंडळींनी केलेलं आहे आणि म्हणूनच हे काम होऊ शकलं. म्हणून त्या मंडळीचं खास करून अभिनंदन करतो आणि जिल्हा परिषदच्या माध्यमातून एवढी जास्तीत जास्त कामं आम्हाला देता येतील प्रामाणिकपणे मी प्रयत्न करेन. एवढंच बोलतो. धन्यवाद.